नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आज आमच्या घरात बनणार होतं पौष्टिक असा नाश्ता. कधी नाही बनत पण आज बनणार होता. तर नाश्ता काय बनणार आहे ते तर तुम्हाला दिसतच आहे. संपत आल्यानंतर लक्षात आलं की बाबा व्हिडिओ करायचा आहे. मग चला म्हणलं थोडा का होईना व्हिडिओ तुमच्यासाठी काढून ठेवला बाजूला. असा अज्जात पळीनं कसं हे सांबर काय हे बॅटर कसं भरते ह्यात तसं अज्जात बाजूला काढून ठेवला. हे असे भांड्यात भांडे ठेवून दिले. तोपर्यंत तुम्हाला म्हटलं दाखवाव घरातलं काय काय चाललंय ते. म्हणजे कसं रोजच्या अपडेट तुम्हाला कसं ऐकायची सवय लागली ना, त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या, मला पण तुम्हाला सांगायची सवय लागली. ही सवय हलकट आहे पण असता असू द्या. तर हे बघा मी असं भरून भरून घेतलंय. आणि आधी दोनदा बनवल्या होत्या, ताटामध्ये ठेवल्यात साईडला. म्हणजे एका पाठोपाठ अगोदर थोड्याशा बनवल्या होत्या, नंतर लक्षात आल्यानंतर म्हणलं थोडासा व्हिडिओ दाखव. आणि त्यानंतर इकडं शेंगा कोंबडी पाटीत शेंगा ठेवल्या होत्या बी फोडून. पाठीमागचा व्हिडिओ खाऱ्या शेंगदाण्याचा बघितला का नाही, त्यात टरपालं होती. मग ते साईडला ठेवलं होतं. इथं कोंबड्या उकरत होत्या. तोपर्यंत आमचा भैया म्हणला की दीदीला, "दीदे तू कोंबड्या हाणते का नाही, छव 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 करते का नाही, मग ही तुला म्हातारपणी हीच काम आहे बघ कोंबड्या हाणायचं." मग बाई म्हणलं, मला खुदकन असं आलं. मी त्यांच्या नुसत्या गप्पा ऐकत होते. ही अशी इडली झाली आहे मऊ लुसलुशीत. आणि इकडं भेंडीची भाजी बनवले. आणि इकडं सामान आहे सगळं. आणि इकडं मी सांबर बनवायला घेतले. तुम्ही सांबर कोण चटणी बनवतं, कोण सांबर बनवतं. तर मला तर सांबरच आवडतं बाबा, मस्त असं ओरिजिनल आपलं दही होतं घरचं. मग त्यापासून असं सांबर बनवायचं चाललं होतं माझं. कढीपत्ता तळून घेतला, त्यानंतर हिरवी मिरची थोडी टाकली, त्यानंतर हळद, जिरं, मोहरी, परत झालं तर काय म्हणतात त्याला, साखर थोडी टाकायची. मग ते आपण दही जे मिक्सरला फिरवलेलं आहे पाणी टाकून थोडंसं, मग त्यात ओतायचं. आणि मग बघा गोड तिखट आंबट असा मिक्स फ्लेवर येतोय त्याला. आणि एवढी मस्त सांबर लागतं ना. तर चटणीऐवजी सांबर ट्राय करून एकदा इडलीसोबत खायला बघा, नक्की तुम्हाला आवडणार 100%. आणि जसं मी केलं आहे तसं तुम्ही करून बघा. आवडलं तर कमेंट करून सांगा. आणि माझी रोजचे डेली ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतात का ते पण कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी ज्यांनी माझा पूर्ण व्हिडिओ वॉच केला आहे त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. तुमचा सपोर्ट आणि आशीर्वाद असंच कायम पाठीशी राहू द्या यूट्यूब फॅमिली. चला येताय ना मग इडली सांबर खायला, मस्तपैकी गावाकडील ओरिजिनल दुधापासून दह्यापासून बनलेलं सांबर, साखर टाकून असं ते पण परतून घेतलं. म्हणजे तेवढंच टेक्चर मस्त येतं त्याला. मग हे असं ओतून घेतलं. थोडंसं कंगाळून पण घ्यायचं हे, कारण खाऊन माजायचं, टाकून माजायचं नाही. आमची आजी सारखी मला म्हणायची, आईची आई. मग तिचं ऐकायला लागतं. तिचं नाही ऐकलं की मग लिंबाच्या ढाळ्यानं माळ खायला लागतंय. जे माझे नातेवाईक व्हिडिओ बघतात ना त्यांना समजला असेल लिंबाच्या ढाळ्याचा काय प्रकार आहे तो. सगळे हसणार 100%. हा विषय तुम्हाला मी नंतर कधी तर सांगते. हा विषय आहे माझ्या पणजीचा. त्यासाठी माझे लॉंग व्हिडिओ पूर्ण वॉच करा, तुम्हाला नक्की लक्षात येईल. आणि फायनली आपली इडली सांबर तयार झालेली आहे, कोथिंबीर वगैरे टाकून. आणि असं मी डिश बनवली आहे एक प्रकारची, जसं की बघायला पण आणि डोळ्यांनी पण बघितलं पाहिजे ना, आनंद घेतला पाहिजे. नुसते जिभेनं आनंद घेऊन काय फायदा, हो का नाही. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि आता कशी झाली आहे मी चाकून बघते आणि तुम्हाला सांगते, एक नंबर झालेली आहे. मग कोण कोण येतंय नाश्ता खायला, या पटकन.